हॅलो, रामाश्रय रिसॉर्ट. हां, टॅक्सी कमिंग टू रामाश्रय. हो हो, कमिंग टू वेळेवरच. हो, गोईंग पण वेळेवरच. व्हॉट? हू? वेन? अहो, टॅक्सी कोणी बुक केली आहे माहिती नाही, मग पाठवलीत कशी? बरोबर आहे, रामाश्रयाचं नाव संसारीत व्हेरी व्हेरी बिग आहे. थँक्यू. अतरंग, तू टॅक्सी कपिल सरांच्या बिफोर बुक केली होतीस का? म्हणजे? अरे म्हणजे तुझ्या समोर बुक केली होती का? नाही का? अरे त्या टॅक्सी कंपनीतून फोन आला होता. ते फीडबॅकला येतात ना तसे. विचारत होते की टॅक्सी वेळेवर आली होती, म्हणजे कशी गेली कशी आली. अरे आणि ते म्हणाले की टॅक्सी 2-3 दिवसाआधीच बुक झाली होती ना, म्हणून त्यांना जरा टेन्शन होतं की वेळेवर येईल की नाही. म्हणजे टॅक्सी आधीच बुक झाली होती आणि हे सगळं अगदी झटपट झालं. मी कपिल साहेबांना भेटायच्या आधीच त्यांना कळलं होतं की आजी पडली आहे. त्यांनी गौरीताईंना फोन लावला, फोन लागला नाही आणि तेवढ्यात ती बुक केलेली टॅक्सी आली. मी त्यांना म्हणालो मी येतो तुमच्यासोबत, तर मला नको म्हणाले. मी सुद्धा म्हणालो होतो मी येतो बरोबर, मलाही नाही म्हणाला. हे योगायोग जरा जास्तच घडतायत नाही? काय म्हणाला सातरंग? योगायोग जरा जास्तच वाटतायत. कपिलला आधीच कसं कळणार की त्याची आजी पडणार आहे? ओ गौरी मैम साहब, ओ रुको, ओ साहब जी है ना उधर मला माहिती आहे तो मुंबईला गेलाय. ये सब क्या हो रहा है गौरी मैम साहब? देखो श्रेया बीबी को भी रिक्शा नहीं गिरे थे, उसको लग गया. आपका गाड़ी का ब्रेक फेल हो गया, आपको भी लग गया. अभी आजी को हॉस्पिटल में लेके गए. नाही नाही, आजींना काही झालेलं नाहीये बहादूर. क्या? बाबांनी जेव्हा आजींना फोन केला ना तेव्हा समजलं. पण तुला कसं माहित नाही? तू कुठे होतास तेव्हा? मुझको कैसा मालूम रहेगा, मैं तब बाथरूम में था ना. लेकिन आजी को कुछ नहीं हो तो साहब जी उधर क्यों गया मुंबई? माहित नाही, तेच मी बघते, जरा आज जाऊन विचारते त्यांना माहित असेल तर. आलेच. गौरीताई, तुम्हाला मालकांचा फोन आला होता का? नाही अरे, मी सकाळी गाडीवरून पडले ना तेव्हापासून माझा फोन पण बंद पडलाय. ओ, तरीच. तरीच काय? अगं आम्ही सकाळपासून तुला कॉलिंग करत होतो पण तुझा फोन नव्हता लागत. ओके. परत तुमच्यापैकी कोणाचा कपिलला फोन लागला का? नाही, सारखा स्विच ऑफ येतोय. आपण त्या टॅक्सीवाल्याला फोन लावून पाहूया का? तो आपल्याला सांगू शकेल की तो कपिलला कुठे सोडणार आहे. हा, पण त्याने आधीच सांगितलं ना की टॅक्सी एअरपोर्टसाठी बुक झाली होती म्हणून. म्हणजे? नाही, मालक निघाले ना तेव्हा अचानक एक टॅक्सी आली. तो हो म्हणाला, मग मालक त्या टॅक्सीत बसून मुंबईला निघून गेले. हे सांगायला त्यांनी फोन केला होता? नाही नाही, त्यांनी फीडबॅक टेक करायला फोन केला होता. ओ, पण मग टॅक्सी कोणीतरी दुसऱ्याने बुक केली असेल आणि त्या टॅक्सीवाल्याला वाटलं असेल की कपिल कस्टमर आहे. अगं तसं जर असेल तर ज्याने ओरिजिनली टॅक्सी बुक केली तो चौकशीला यायला हवा ना. काय आडावडीक चालली, जरा थोडं धीर धरा ना मग तुमचं. कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू पल्लू पल्लू, तू बिलीव्ह पण नाही करणार, माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. नीतू, काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस, प्लीज सांग काय झालंय? पल्लू, म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात हे घडतंय. कमी स्वप्नात आहे. नीतू प्लीज, अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज, लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड.
प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव अभया, हे टेबल नको. का हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही असं दे ना, मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढं लांब होतोय, केवढं लांब होतोय, ते जरा असं इथे. ओके